नमस्कार सर्वांना. परत एकदा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या हा स्वीकार म्हणजे एक्सेप्टन्स प्रवासाचा हा 5वा दिवस आहे. आणि हा खूप म्हणजे एक म्हणजे काय म्हणतो, महत्वदायक. जसं जसं आपण शिकतो ना, डीप जातो ह्या एक्सेप्टन्स मध्ये, तस तसं आपल्याला त्याचा म्हणजे डीपर 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 आपल्याला समजलं जातं की आणखी काय स्वीकारायचं आणि काय होतं स्वीकार केल्याने. तर स्वीकार केल्याने सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपली हिलिंग होते. म्हणजे एक्सेप्टन्स आणि हिलिंग यांचा खूप म्हणजे डीप असा म्हणजे यांचा संबंध आहे. आपण सगळेजण आयुष्यामध्ये कधी ना कधी म्हणजे सगळ्यांनाच दुःख आलं असेल, नुकसान होतं किंवा काही अपयश येतो किंवा त्रास होतो किंवा आपल्या शारीरिक आजार होतात, नातं तुटतं किंवा कधी कधी आपली प्रिय व्यक्ती दूर जाते, ती म्हणजे डेथमुळे म्हणा किंवा मग डिवोर्स होतो किंवा काही गोष्टी सोडाव्या लागतात. चांगले रिलेशन सुद्धा तुटून जातात आणि आपल्याला पत्ताही लागत नाही की असं काय माझ्याकडून चूक झाली किंवा काय असं झालं. तर अशा वेळेस जेव्हा आपण म्हणजे स्वतःला विचारल्याबरोबर म्हणजे काय, जसं तुम्ही एक्सेप्ट करताय की हो माझ्याकडनं चूक झाली, म्हणजे जसं काल मी सांगितलं की मीच का, व्हाय मी, असं विचारण्यापेक्षा व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न विचारला तर पुढचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सापडले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी जसं तुमचं म्हणजे ह्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्या निगेटिव्ह गोष्टी, तर तुम्हाला अशा वेळेस शांती कशी मिळेल, तुम्ही कसं शांती शोधणार, तर त्याचं एकच उत्तर आहे, स्वीकार. पहिली स्टेप आहे स्वीकार, की हो माझ्यासोबत असं झालं आहे. म्हणजे त्याला तर तुम्ही प्रश्न विचारूच नका की मीच का, मलाच का, माझ्यासोबतच असं का जातं, मी तर इतकी चांगली वागते तरी लोक असे, किंवा कोणत्या जन्माचं पाप असेल काय असेल. सगळ्या स्टोरीज आहेत, सगळ्या बाजूला ठेवा. आणि पहिलं एकच उत्तर आहे की स्वीकार म्हणजे एक्सेप्टन्स. आणि जसं तुम्ही हे एक्सेप्टन्स केलं, तर तुमच्या मनाचं आणि तुमच्या शरीराचं हिलिंग होतं. ते कसं होतं ते आज आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. म्हणजे हिलिंग प्रोसेस चालू होऊन जाते. एक्सेप्ट म्हणजे असं नाही की हो मी एक्सेप्ट करते रे बाबा, करते रे बाबा, आणि मग इकडे झालं तिकडे गेलं, मी काय ग एवढं मोठं हे केलं पण तरी तर मी एक्सेप्ट केलं यार त्याला. तर याला एक्सेप्टन्स नाही म्हणत. एक्सेप्टन्स म्हणजे आतून शांत होऊन जातं मन, की हो हा जसा आहे व्यक्ती तसा आहे, हा माझ्यापासून दूर गेला दूर गेला, मला आजार झालं मला आजार झालं, माझं दुःख झालं, नुकसान झालं, अपयश आलं, जे काही त्रास झाला, जो काही मी त्रास अनुभवून राहिली आता, येस मी त्रास अनुभवून राहिली, ह्या गोष्टीला म्हणतात स्वीकार. तर हे जसं तुम्ही स्वीकार केलं तसं तुमच्या शरीराचं तुमच्या मनाचं हिलिंग प्रोसिजर चालू होऊन जातं. तर त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगते, की सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय, जसं तुम्ही स्वीकार केलं तर तुमच्या गोष्टीचा तणाव दूर होतो. म्हणजे कसं म्हटल्याबरोबर बघा, हा शब्द जेव्हा तुम्ही उच्चारता ना तर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव पण बदलतात, आळ्यापिळ्या पडतात, कसं होईल, माझ्यासोबत का बरं, पहा माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मिळतात. आणि जसं अच्छा असं झालं का, ओके, ठीक, मग आता मी काय करू शकते, व्हॉट नेक्स्ट. म्हणजे माझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन वरून पण बघा तुम्ही की त्याचं म्हणजे कशी सिच्युएशन बदलते. आणि ही सिच्युएशन बदलण्याचे काम आपल्या आपल्या हातातच आहे. तर जेव्हा आपण परिस्थिती नाकारतो ना तेव्हा मनाला झगडत राहावं लागतं, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करावी लागते. जेव्हा आपण परिस्थितीला मीच का, मलाच का असं म्हणतो म्हणजे नाकारतो, तर परिस्थितीला जेव्हा मन नाकारतं आपलं, तर आपलं मन आपल्यासोबतच झगडत राहतं. आणि झगडणं म्हणजे काय, तो क्रोध निर्माण करणं किंवा ती चुकीची एनर्जी क्रिएट करणं. चुकीची एनर्जी क्रिएट करणं म्हणजे आतमध्ये जळत राहणं. तुम्हाला मी ते सांगितलं की हातामध्ये कोळसा, जळता कोळसा ठेवला तर तो दिसतो तुम्हाला किंवा ती जाणवते तुम्हाला, ती तुमच्या पेशी जळतात आहे. पण जेव्हा तुम्ही परिस्थितीला नकार देता, आतमध्ये स्वीकार करत नाही, तीही गोष्ट म्हणजे आतली आग आहे जी तुम्हाला दिसत नाहीये, पण ती आग तुम्हाला तुमच्या पेशींना म्हणजे जाळत असते. हे असं का झालं, माझ्यासोबतच असं का झालं, असे जे प्रश्न आपण विचारतो याच्यामुळे आपला मानसिक तणाव वाढतो. पण स्वीकार केल्याबरोबर हा तणाव कमी होतो. तणाव म्हणजे आग आहे एक प्रकारची. हा, ती आग जसं तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे टाकली, जशी आधीच्या ह्याच्यामध्ये आपण हे करत होतो म्हणजे रेल्वे,
है ना, कोळसा टाकायचे आणि मग ती आग झाली, वाफ झाली की मग त्या वाफेच्या फोर्सने एवढी मोठी आगगाडी पुढे जात होती. आज इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, आगच आहे ना. कुठेतरी आग होते आणि ते आपल्याला आपल्या गोष्टी होतात. तर काहीतरी पॉझिटिव्ह झाल्या तर गोष्टी ठीक आहे. पण मानसिक तणाव हा म्हणजे आपल्या शरीराला मग तो एक प्रकारचा निगेटिव्हिटी देतो किंवा पेशी जळतात, रोगराई तयार होतात. पण स्वीकार केल्यामुळे मात्र ते तो थंडावा, तो एक परिस्थितीला अलाईन होण्याचं काम होतं. आणि म्हणजे एक्सेप्टन्स हा म्हणजे एक स्ट्रेस रिलीफचे एक म्हणजे औषध म्हटलं तरी चालेल. मलम है ना. तर अशा पद्धतीने आपण तणाव कमी करतो जेव्हा आपण त्या परिस्थितीला किंवा त्या व्यक्तीला, त्या स्थितीला आपण एक्सेप्ट करतो. मनाला झगडण्यापासून थांबवतो, त्याला शांतता देतो. आता हे जे दुसरा पॉइंट आहे ह्याचा, की शरीरावरचे जे नकारात्मक परिणाम होणार असतात ते कमी होतात. आतापर्यंत मी तुम्हाला तर हे सांगितलं, हे तर स्पष्ट सांगितलं की तणावाचा परिणाम आपल्या शरीरावर कसं होतं. की जळता कोळसा तुम्हाला दिसतो डोळ्यांनी, पण जळतं मन तुम्हाला दिसत नाही. पण तो किती तुमच्या पेशी जळतो आहे किंवा किती काही गोष्टी इरेग्युलर करतोय. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपले जे हार्मोन्स असतात. म्हणजे कसं आहे की आपल्या केमिकल्स जे आहेत ते केमिकल्स कसे, की जिथे तुम्हाला तणाव आला तर त्या केमिकल्सचं काम काय, ते तणावाला रिलीज करण्याचं. आणि ते तणाव रिलीज करून म्हणजे तो केमिकल तिथून म्हणजे त्या कामाला लावतो. पण जर तुमचा तणाव हा म्हणजे तुम्ही शारीरिक ऍक्शन नाही घेतलं, म्हणजे आधीच्या काळामध्ये कसं होतं, फाईट ऑर फ्लाईट है ना, म्हणजे एकतर तिथं फाईट करा नाही तर मग पळून जा, है ना, अशा दोन होतं. आणि तिथे कसं होतं तेव्हा, की जंगलात राहणं, कधी जंगली प्राणी हल्ला करणं, सुरक्षितता नाही. त्यामुळे त्यांना त्या केमिकल्सला, त्या हार्मोन्सला म्हणजे समजत होतं की आता इथे प्राणी आला, आता धावा, पळा, निघा. म्हणजे त्यात तो तणाव तयार, पण तो तणाव त्यांना वाचवत होता. पण आजकाल तसं नाही राहिलं. आजकाल तणाव म्हणजे हा एक काय म्हणतात त्याला, असं इमॅजिनेशनचा तणाव. अरे असं झालं तर कसं होईल, अरे यार आणि मला असं म्हटलं, अरे यार तो माझं ऐकतच नाही, माझा बॉसचं खूप काम आहे, माझं असंच आहे, माझं म्हणजे ऍक्च्युली झालं काहीच नाही, पण त्या गोष्टीचा तणाव निर्माण केला. आणि शरीराने ते हार्मोन्स म्हणजे ते केमिकल्स स्प्रे केले, टाकले. त्याला काय माहिती ना, शरीराला ही गोष्ट समजत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तो फक्त तुमचा तणाव म्हणजे त्या पेशीचा ते सिच्युएशन बघतो, केमिकल्स करतो. पण शेवटी हे केमिकल्स जर तुम्ही त्याला ऍक्शन मध्ये आणलं नाही, तर मग तो त्याचे साईड इफेक्ट काय असतं, बिमाऱ्या तयार होतो. म्हणजे तुम्हाला बीपी, हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीज, कॅन्सर सारखे रोग तयार होतात. म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे, हे आपल्याला माहितच नाही की आपणच आपले हार्मोन्स तसे तयार करतो, हा तणाव निर्माण करून. आणि आपल्याला म्हणजे रोग आपणच लावतो. आणि आपणच सांगतो की मला खूप टेन्शन होतं ना म्हणून बीपी झालं, यार मला असं झालं, हार्ट प्रॉब्लेम आला, अरे मला तेवढा मोठा धक्काच बसला ना, मी नाही माफ करू शकत. कोणाचा दाखवताय तुम्ही माफ नाही करू शकत, तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स वाढवत आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरावरती नकारात्मक परिणाम दाखवत आहात, जर तुम्ही त्या गोष्टीला स्वीकार करत नाही तर. तर अशा पद्धतीने आपणच आपल्या म्हणजे सतत तणाव जेव्हा असतो तेव्हा आपणच आपले हार्मोन्स बिघडवतो. आणि हार्मोन्स बिघडवले, केमिकल्स वाटेल तेव्हा फ्लो होतात आणि वाटेल तसा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. पण जेव्हा आपण मन शांत करतो किंवा स्वीकारतो, मन शांत करणं म्हणजे काय, की हो ही माझ्यासोबत ही घटना घडली, हो तो व्यक्ती माझ्या मनाप्रमाणे वागत नाही. आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी शिकलो, की दुसरे व्यक्ती आपल्या मनासारखं वागू शकत नाही, शक्यताच नाहीये. शक्यताच नाहीये. तुमच्या पोटातलं आतलं बाळ सुद्धा तुमच्या मनाने वागू शकत नाही. तर मग तो नवरा काय चीज आहे आणि सासू काय चीज आहे आणि कोणी काय, ते तो दुसऱ्या खानदानीतले दुसरे लोक, तर कुठे तुमचं बदलणार आहे. तर त्याला न बदलता स्वतःलाच स्वतःचा दृष्टिकोन बदलायचा, हे आतापर्यंतच्या आपण क्लासमध्ये सगळं शिकलोय. हे सगळं जेव्हा आपण केलं तेव्हा आपलं मन शांत होतं. आणि मन शांत झालं तर ऑटोमॅटिक आपलं शरीर हिलिंग मोडमध्ये जातं. म्हणजे जे एक्स्ट्रा म्हणजे केमिकल्स निघाले असतील, जे काही झालं असेल, ते सगळे म्हणजे ऑटोमॅटिक रिलीज व्हायला लागतात. ते तुमचं काम करणं चालू करून टाकतात. त्यांना जे काम असतं ते काम करतात.
आणि ते आपलं काम काय झालं, केमिकल संपले की परत मन शांत. परत तुमचं म्हणजे मन शांत म्हणजेच तुमचं शरीर पण हिलिंग मोडमध्ये जाते. म्हणजेच ही एक्सेप्टन्स, ही जी कला आहे ना, ही नॅचरल मेडिटेशन आहे, मेडिसिन आहे. है ना. मेडिटेशनच ही मेडिसिन आहे, म्हणजे औषध आहे. तर सगळ्यात नॅचरल मोड म्हणजे एक्सेप्टन्स केल्याबरोबर तुम्ही नॅचरल मोडमध्ये जाता, नॅचरल हिलिंग आपोआप होतं. तुम्हाला काही करायची गरज नाही. तर सगळ्यात बेस्ट म्हणजे मेडिटेशन आहे. सगळे कामं करा तुम्हाला, म्हणजे हे केलं ते केलं ते केलं सगळं करा, पण स्वतःसाठी मेडिटेशनसाठी किमान अर्धा तास, 10-20 मिनिटात. आपण तर 5 मिनिटाची प्रॅक्टिस कर देते, 10 मिनिटाची प्रॅक्टिस देते. पण ही 10 मिनिटं करता करता तुम्ही अजून 10 मिनिटं वाढवा, 20 मिनिटं तरी करा. रेग्युलर करा, कोणत्याही अवस्थेत करू शकता तुम्ही. बसल्या जागी करा, स्वयंपाक खोलीत करा. असं नाही की अरे मला आता वेळच नाही, अरे तुम्ही रेडिओ बंद करा, अरे तुम्ही असं करा, आता सगळं रूम मध्ये बंद करेन मी बसेन. असं नाहीये. हे पहिले काही दिवस तुम्हाला सवय करावी लागेल थोडंसं. पण नंतर इतकं तुम्हाला मेडिटेशन मध्ये चालता बोलता करता येतं. तर याच्याने काय होतं, तर नंतरचा पॉइंट आहे की आपलं मन स्थिर होतं. म्हणजे स्वीकार केल्याने, म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिटेशन म्हणजे बसता तर शांत बसता. आणि जेव्हा खूप काही विचार येतात तर तेव्हा आपल्याला हेच करायचं आहे की म्हणजे ऑब्झर्व करायचंय, लेबल करायचंय, स्वीकार करायचंय, सरेंडर, छोड दो, निकल जाने दो उसको, निकल जाने दो. ही इतकी गर्दी आहे की असं येईल असं निघून जाईल, अशी येईल असं येईल. ही सवय करायची आपल्याला प्रत्येक गोष्टीत. त्यावेळेस जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती करा, ऍक्शन करा. ज्या गोष्टीची ऍक्शन नाही करायची तिला सोडूनच द्या. स्वीकार करा की हो, ही गोष्ट माझ्या मनात आलेली आहे आणि ऍक्शन मला करायची नाही, सोडून द्या. सरेंडर. ह्याची सवय जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचं शरीर स्वतःच हिलिंग प्रोसिजर मध्ये येत नाही. आणि इथेच आपली रेकी काम करत असते. हे तुम्ही जेव्हा स्वतः केलं ना, तुमची रेकी दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत जाईल. इतके आपोआप म्हणजे घटना आपल्या लाईफमध्ये घडत जातात ना, की आपण म्हणतो की अरे अरे कसं काय झालं. हीच गोष्ट आहे नेचर सोबत अलाईन होण्याची. तर आपल्या मनाला स्थिर करायचं आहे. आपल्याला ना भूतकाळात अडकायचं आहे, ना भविष्याची भीती बाळगायची आहे. आपल्याला वर्तमानामध्ये की हो, हे झालं आहे माझ्यासोबत, आता मी इथे इथे आहे, ही कंडिशन आहे माझी, किंवा ह्या गोष्टीमुळे माझ्या मनात एन्झायटी येते आहे, किंवा माझं मन असं अस्थिर होतोय, जी काही गोष्ट तुमच्यासोबत घडली, बस ह्या गोष्टीला स्वीकार करणं आहे बस. स्वीकार केल्याबरोबर तुम्ही स्थिर होऊन जाता. माइंड मधलं जे काही केमिकल्स रिलीज झाले असतील त्याला आता म्हणजे शांत व्हायला तुम्ही मदत करता. शांत होणं म्हणजे हिलिंग करणं. नंतरचा पॉइंट आहे की आपल्या दुःखाची प्रक्रिया जी असते, ज्याची दुःख झालं की आपण म्हणजे ज्या स्टेज मधून जात असतो ती जलद होते, म्हणजे त्याची प्रक्रियेची क्रिया फास्ट होते. आता ती दुःखाची प्रक्रिया म्हणजे काय, जसं आता आपण एखादं आपल्याकडे नुकसान झालं तर आपल्याला राग येतो किंवा नकार येतो, कधी कधी गिल्ट येतं, अपराधीपणा येतो, दुःख येतं की अरे यार माझ्या हातून इतकं मोठं नुकसान झालं यार, किंवा मी अशीच मूर्खच आहे यार. जसं मला पण आलं होतं की यार माझ्या नवऱ्याने इतक्या मेहनतीने कमवलं होतं, त्यांचे सगळे चेहरे आठवायचे, थंडीमध्ये जॅकेट नाही, कधी इथं पावसाळ्यामध्ये रेनकोट नाही तरी ते ओलं चिंबवणं, असं वाटायचं की कायच मी केलं नाही, कायच नाही, असं म्हणजे इतकं गिल्ट वाटायचं. तर पण ते समज आली त्याच्यामध्ये की हो नुकसान झालं, ठीक आहे, मला हे करायला पाहिजे होतं, नाही केलं, नाही समजलं, किंवा मला त्यावेळेस मार्ग नाही सापडला, किंवा माझं जे प्रोग्रामिंग होतं तशा पद्धतीने झालं. पण आता मी मात्र माझं प्रोग्रामिंग बदलवते, मी माझ्यावर काम करते, मी ती परिस्थिती स्वीकारते जी आता माझ्यावर आलेली आहे, की ठीक आहे आता माझा पैसा नाहीये, मग आता काय करू मी, तर मी पैसा कसा कमवायचा, तर त्याचे कोर्स करू शकते, त्याच्याही जाऊ शकते, लोकांशी बोलू शकते, जाऊ शकते, खरंच केलं. तर ते कुठे अपराधीपणा आणि कुठं काय आहे. जेवढं नवऱ्याने कमवून ठेवलं तेवढं दिलं माझ्या पोरी नावापासून, ह्या गोष्टीचा अभिमान पण नाही ठेवायचा, पण ह्या गोष्टीचा आनंद होतोय की वाव, आपण आपण करू शकतो, है ना. तो किती वेगळा आनंद झाला. तर अशा पद्धतीने जेव्हा आपल्याकडे ही परिस्थिती स्वीकारतो ना आपण, तेव्हा हा जो गिल्टचा किंवा दुःखाचा किंवा रागाचा नकाराचा हा जो प्रवास असतो ना आपला, हा प्रवास छोटा होतो. नाही तर हा ना मरेपर्यंत आपल्याला तेच तेच आणि ही गोष्ट आपण ना कितीतरी लोकांजवळ रिपीट करत राहतो.
आणि मी तुम्हाला हे एक नेहमी सांगते की तुमच्यासोबत अशा काही गोष्टी झाल्या ना, तर अशा लोकांजवळच बोला की जे तुमच्याशी काउन्सिलिंग करू शकतात किंवा तुम्हाला त्याच्यातून, त्या दुःखाच्या गर्तेतून बाहेर आणू शकतात. कुणाही जवळ करू नका. ज्यांना समजत नाही, ज्यांना स्वतःलाच अनुभव नाहीये, त्या लोकांजवळ तुम्ही बोललं तुम्हाला आणखी गिल्टमध्ये टाकते किंवा आणखी तुम्हाला दुःख देतील. त्यामुळे आपण आपल्या भावना कोणाजवळ बोलायच्या हे तुम्ही समजून घेत चला. किंवा स्वतःला मग असा अभ्यास करा की स्वतःला त्या बाबतीत आपण म्हणजे आलो पाहिजे वरती. ठीक आहे. तर असं असतं दुःख म्हणजे स्वीकार म्हणजे आपण त्या वेदनेतून बाहेर पडायला सुरुवात होतो आणि लवकर पडतो. जर आपण ह्या म्हणजे याला एक्सेप्ट केलं तर, स्वीकार केलं तर. स्वीकार म्हणजे इन शॉर्ट दुःखावर लावणारं मलम आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि आपल्याला थोडीशी जरी जखम झाली तर मलम लावलं किंवा काही औषध लावलं तर त्याला तेवढंच रिलीफ मिळतं. जेवढ्या लवकर तुम्ही मलम लावलं, जेवढ्या लवकर त्याची ट्रीटमेंट केली, तेवढ्या लवकर तुम्ही त्या दुःखातून बाहेर येता. तर ही लवकरात लवकर समज डेव्हलप करून घ्या की मला स्वीकारायचं आहे की ही माझ्यासोबत असं झालेलं आहे. ओके. आज मला नवऱ्याने असं असं बोललं, मला ते आवडलं नाही, त्याने असं भांडलं, ओके, स्वीकारलं. मग आता नंतर काय करायचं हे नंतरची गोष्ट आहे. हो की नाही? पण तुम्ही ओके स्वीकारलं असं म्हटल्याबरोबर तुमची हिलिंग प्रोसिजर येते. ठीक आहे. तर शेवटचा पॉइंट आपला हा येतो की आत्मिक शांती मिळते आपल्याला. स्वीकार केल्याने आपण स्वतःशी एकरूप होतो. म्हणजे आता मला काय करायचंय? व्हॉट नेक्स्ट? हा प्रश्न समजल्याबरोबर आता मलाच हे करायचंय. इव्हन म्हणजे मला हे दुसऱ्यांजवळ जाऊन सांगायचं आहे किंवा मला दुसऱ्यांकडनं त्याचं उत्तर शोधायचं आहे. हे सुद्धा तुमचा निर्णय आहे ना. म्हणजे तुम्ही त्याच्याशी एकरूप होताय ना, तुमच्या जी काही तुमच्यासोबत घटना घडलेली आहे त्याच्याशी तुम्ही एकरूप झाले की हो ही माझ्यासोबतच घडणार होती ही घटना. ही घटना जेही कोणी लिहिलं, नेचरने लिहिलं, देवाने लिहिलं, जे काही तुम्ही मांडता ते तुम्हालाच शिकण्यासाठी होतं. तुमच्यासाठीच होतं. होऊ शकते तुमचा नवरा तुमच्याशी तसा वागतो, इतरांशी तसा वागत नाही, त्याचे ते दोन रूप दिसतात तुम्हाला. हो, तो तुमच्यासोबतच तसा वागणार आहे. तर त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या आहेत, तुम्हाला निसर्गाने दिलेल्या आहे, तो तुमचा गुरु आहे असं समजलं तरी चालेल. तर स्वीकार केल्याबरोबर तुम्हाला स्वतःशी तुम्ही एकरूप होता. राग, अपराधीपणा किंवा तक्रार हे जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा आतमध्ये गहन शांतीचा अनुभव तुम्हाला होतो. यालाच म्हणतात आत्मिक शांती. की हो, जेच काही झालं ते झालंय. माझ्याकडनं झालं, समोरच्याकडनं झालं, जी परिस्थिती जशी आली तशी आली, हो झालेली आहे. आता मला उत्तर शोधायचं आहे. उत्तर शोधण्यासाठी म्हणून त्या नेचरने तुमच्यासोबत त्या व्यक्तीच्या मार्फत, त्या परिस्थितीच्या मार्फत हे सगळे प्रश्न निर्माण केलेले आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. परीक्षा द्यायची म्हटल्यानंतर तुम्हाला असं बोलूच शकत नाही की हा प्रश्न का आला माझ्यासोबत. हो ना? तर हे जेव्हा आपल्याला सोडावंच लागतं, राग, अपराधीपणा, तक्रार किंवा दुःख, जे अपयश जे काही आहे हे सगळं सोडल्यानंतर की हो हे असंच होणार होतं, हे जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा तुमच्या आतमध्येच गहन शांती अनुभवता. आणि हीच गहन शांती म्हणजे हिलिंग प्रोसिजर आहे. आणि हिलिंग फक्त शरीराचं नाही, तर तुमच्या मनाचं, तुमच्या आत्म्याचं. आत्मा म्हणजे तुमची एनर्जी, ऊर्जा, प्राणशक्ती जी म्हणतो आपण, किंवा तुमची जाणीव म्हणजे तुम्ही स्वतःला बघता आहात की तुम्ही काय करत आहात. त्या गोष्टीला म्हणजे अवेअरनेस, जाणीव म्हणतो आपण. आणि त्या जाणीवला तुम्ही जेव्हा जाणले ना, तर तर म्हणजे तुमचं सुख तुमच्या मुठीत आहे. बस तुम्हाला ती जाणीव जाणून घ्यायचं आहे. फक्त हे म्हणजे जसं जाणीव जाणणं म्हणजे मी नंदिनी आहे, मी एक स्त्री आहे, मी आई आहे, मी पत्नी आहे, मी असं आहे, हे सगळं काहीच नाही. त्याच्याही परे, ह्या नंदिनीच्याही परे, ह्या नंदिनी म्हणजे मी कोण आहे ही? माझी मुलगी, मी स्त्री. पण ही मी कोण आहे? तर ती मी म्हणजे जाणीव आहे. त्या जाणीवेला समजतं की मी स्त्री आहे. त्या जाणीवेला समजतं की माझं नाव नंदिनी आहे. त्या जाणीवेला समजतं की मी आई आहे. तर आता मी इथे काय पाऊल उचललं पाहिजे, मी माझ्या मुलीशी कसं वागलं पाहिजे, काय मी बोललं पाहिजे, है ना? तर ह्या जाणीवेलाच राग, अपराधीपणा, तक्रार किंवा हे जे सगळं येते ह्या जाणीवेला समजतं. आणि जेव्हा तिला समजायचं की अरे
हा जाणीवतही अगदी शांत अनुभवते. तिला तुम्ही जे दिलं तेच समजेल. म्हणजे आतमधली शांती जेव्हा समजते तुम्हाला, म्हणजे हा जेव्हा समज म्हणजे तुम्हाला जेव्हा समज येते स्वीकारण्याची, तेव्हा तुम्हाला हे आतमध्ये हिलिंग आपोआपच येतं. की अरे हे तर शरीरामार्फत झालंय, किंवा हे मनाने काम केलेलं आहे, किंवा हे विचारांनी काम केलंय, किंवा ह्या भावना आहेत आपल्या, किंवा ही बुद्धी काम करते आहे. म्हणजे ह्या सगळ्या एनर्जीज आहेत, हे जे सगळे भावना, एनर्जी, बुद्धी, है ना, विचार, ह्या सगळ्या एनर्जीज आहेत. तर एनर्जी हा काही स्थायिक नाही आहे. ही एनर्जी म्हणजे नेहमी वाहत असते, जसं इलेक्ट्रिसिटी वाहत असते. ही कुठे स्थायिक आहे का? नाही. ती येते, पंखा फिरवते, चालली जाते, परत निसर्गामध्ये विलीन होते. ती आपण परत तयार करतो, परत वायरच्या मार्फत आपल्यापर्यंत इलेक्ट्रिक बिल येते. हो ना. तीच तीच विद्युत वारंवार येते. सेम तशीच ही एनर्जी आपली सतत वाहत असते. त्या एनर्जी सोबतच ती आपल्या बाकी सगळ्या गोष्टी येतात. आपला राग, अपराधीपणा, तक्रार, स्वीकार. हं? तर हे जे काही आलं त्याला स्वीकार करायचा, म्हणजे हे बुद्धीने आपल्याला काम करायचं आहे. स्वीकार जे काही आहे ते. तर जसं एका म्हणजे लेडीचं मी तुम्हाला उदाहरण सांगते, की ने आपल्या प्रिय व्यक्तीला अपघातामध्ये गमावलं, म्हणजे अपघात झाला आणि तो व्यक्ती सोडून गेला, मृत्यू झाला. तेव्हा ती कितीतरी वर्ष स्वतःलाच दोष देत राहिले, की अरे मी त्याला थांबवलं असतं, मी जर म्हटलं असतं की आज नको जाऊ, किंवा किंवा मी म्हटलं असतं अरे थोडंसं लवकर ये, किंवा काहीतरी केलं असतं, काहीतरी झालं असतं, असं म्हणजे उगाचच आपल्या मनातला विचार. तसं झालं नसतं, तसं झालं नसतं. तिला स्वतःचाच राग येत होता, स्वतःच अपराधीपणा, की मीच अशी आहे, माझेच काहीतरी पाप असतील. मला स्वतःला सुद्धा असं वाटायचं. माझं तेव्हा मी पार्लर, ब्युटी पार्लर होतं, पण नंतर मला जेव्हा ऑर्डर्स यायचे दुल्हन मेकअपचे, तर मला खूप वाईट वाटायचं, की अरे मी तर विधवा, असं वाटायचं, विधवा आणि दुल्हन कसं करते. मग बऱ्याचदा मी असं पाहिलं ना, हळदी कुंकूवाला विधवेला बोलवत नाही. आणि मी तर हळदी कुंकू असं चांगलं करायची, की बापरे बाप, किती नाव घेणं आणि हे प्रकार किती, म्हणजे मला खूप आवडीचा प्रकार होता हा सगळा. म्हणजे हे बोलणं, म्हणजे हळदी कुंकू करणं. आणि हेच सण माझ्या हातून गेले. तर मी स्वतःला इतकं अपराधीपणा आणि इतकं म्हणजे असं डाऊन फील व्हायचं, की म्हणजे मी खूप मोठी पापी आहे आणि विधवा असं, म्हणजे हे. तर मंगळसूत्र घालायचं नाही, मग हे घालायचं नाही, ते घालायचं नाही. इतकं भयानक प्रकार, म्हणजे हा सगळा म्हणजे. पण ज्या वेळेस मी स्वीकारलं की नाही, आता तुला बाहेर पडावं लागेल. आणि ऍक्च्युली माहितीये, माझी आजी सासू होती, 90 वर्षाची होते तेव्हा त्या, 90-95 वर्षाच्या. पण ते इतकं प्रेम करायचे माझ्यावर. आणि मी खरंच सांगते, जेव्हा त्यांचं डेड बॉडी अशी म्हणजे आंघोळ करतात, हे करतात ना, तेव्हा मग त्या बाईला पांढरी साडी नेसवणं, ते दागदागिने सोडणं, आणि ते डोरले मणी पण त्या प्रेतावर टाकलं वगैरे, अशा टाईपचं वगैरे काहीतरी ते प्रकार होतं. तेव्हा तर मला तेवढं आठवत नाही, पण खूप रडणं वगैरे होतं. तेव्हा माझी आजी काही बोलली नाही, कारण सगळे लोक होते, करत होते. पण नंतर तिसरा दिवस झाला आणि त्यांनी मला माझ्या हातात मंगळसूत्र घालून दिलं. म्हणे बिलकुल हे पांढरी साडी वगैरे हे असलं नाटक नाही. 90-95 वर्षाची माझी सासू, आजी सासू, ती मला समजवते, तुला आता याच्यानंतर बाहेर पडायचंय, तुला तुझ्या मुलीला सांभाळायचंय, तुला कमाई करायची आहे. मंगळसूत्र घालशील तर तुझं प्रोटेक्ट होईल, घाबरायचं नाही, कोण काय म्हणतं, मी आहे म्हणायची. त्या एका वाक्याने, त्या ह्याच्याने, म्हणजे किती सुंदर ती यार. ती आजी नातवाचा मृत्यू बघते, खंबीरपणे मला उभं करायला साथ देते. काय म्हणावं म्हणजे. ते ह्या गोष्टीला म्हणतात स्वीकार. आणि ती जेव्हा माझे मिस्टर 10-15 दिवस ऍडमिट होते, मी आजीला सांगितलं नव्हतं. मी फक्त एवढं सांगितलं की तब्येत बरी आहे, हो त्यांना थोडस बरं नाही आहे, अगं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल ग, असं बोलायच्या त्या. पण मी तेवढ्या म्हाताऱ्या बाईला कसं घेऊन जाऊन, तेव्हा तर ओला नाही, हे नाही, किती दूरपर्यंत पायी जाणं, टू व्हीलरने मी जायची, कार तेव्हा मला चालवू देत नव्हते. होती कार घरी, पण चालवू देत नव्हते ना, नवरा असला की त्यांचं राज्य असते. तर अशा पद्धतीने होतो. आणि अचानक घरात डेड बॉडी येते नातवाची, कायच भयंकर त्यांच्यावर, म्हणजे माझ्यापेक्षा तर जास्त त्यांच्यावर आलं असेल. पण तरी सुद्धा ती बाई माझ्याशी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहते. तर त्या गोष्टी मला तिने स्वीकार करायला म्हणजे सांगितलेलं. किती सुंदर शिकवण होती, आज मला ते कळतं त्यांचं शिकवण. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला म्हणजे हे करायचं नाही, की तुझ्यामुळे असं झालं, तुझं असं आहे, तसं आहे. काहीच नाहीये. हे जे काही होतं हे आपल्या हातात नसतं, ते नियतीत असतं. आणि जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण बदलू शकतो. तर त्याच गोष्टीला स्वीकार करायचं, की हो ही घटना झाली आहे.
मी त्या घटनेला बदलू शकत नाही, पण मी पुढे जाऊ शकते. आता मी काय करू शकते, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तिथे स्वीकार करायचा आहे. आणि जसं स्वीकार केलं तसं तुमची हिलिंगची प्रोसिजर चालू होते आणि पुढचे मार्ग तुम्हाला येतात, समज येते. आणि त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये तर पैसे गेले. म्हणजे माझा नवरा गेल्यानंतर 8-10 वर्ष तर माझे भयानकच गोष्टी झाल्या. भयानक म्हणजे जेवढं खाईत टाकायचं तेवढं खाईत टाकलं त्या नेचरने मला. आणि तिथून वर निघाले. आणि केव्हा, तर हे जेव्हा स्वीकार समजलं तेव्हा. तर हे स्वीकारच तुम्हाला खरंच लवकरात लवकर, म्हणजे आता तुमच्यासोबत अशा घटना घडो नको घडो, पण तुम्ही स्वतःला तयार करा की कधी पण आयुष्य हा वर खाली आहे. कधीच खूप चांगलं सुखासुखाचं आयुष्य तुम्हाला देत नाही. आणि दिलं तर खूप भाग्यवान आहात. इतरांना मदत करा. इतरांना मी काय देऊ शकते याच्यावर बघा, है ना. तर आजचं तुम्हाला होमवर्क तेच राहणार आहे की तुम्हाला आज रात्री, आणि हे होमवर्क तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी केलं तर खूपच छान, नाही तर सकाळी उठून तर नक्की करा. तर तुमच्या वहीमध्ये लिहा की तुम्ही कोणत्या गोष्टी तुम्हाला स्वीकारायच्या आहेत. की एखादी गोष्ट जी तुम्ही केली असेल, चूक झाली असेल तुमच्याने, किंवा नुकसान झालं असेल, की आता असं जे काही गोष्ट परत येणार नाही, पण किंवा एखादं नातं तुटलं असेल किंवा तुमच्यापासून दूर झालं असेल, तर तिथे तुम्ही त्या गोष्टी स्वीकार करा, है ना. किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल, अपराधीपणा येत असेल, ती गोष्ट स्वीकार करा. आणि आता म्हणजे स्वतःला बोला असं की मी स्वीकार करायला तयार आहे आणि मी स्वतःची हिलिंग करायला तयार आहे. तुम्ही लिहा असं वाक्य. मी तुम्हाला तर नोट्स तर पाठवतेच नक्कीच. तर अशा पद्धतीने स्वतःला म्हणजे स्वीकारायचं हे करा. आजचा सारांश म्हणजे हाच आहे की स्वीकार म्हणजे हे मनाचं औषध आहे. याच्यासारखं औषध कोणतंच नाही. कोणतीच तुम्हाला मेडिकल फील्ड तुम्हाला औषध देऊ शकत नाही. मेडिटेशन सगळ्यात मोठं आहे. तर स्वीकार केल्याने आपला मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, हा ताणतणाव कमी होतो, त्रास कमी होतो. आणि आपल्याला त्या दुःखातून बाहेर पडायला मदत होते, मदत मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वीकारल्याने मन आणि आत्म्याला म्हणजे आपल्या एनर्जीला शांती मिळते. आणि जिथे शांती मिळाली तिथून प्रगती होते. तर प्रगतीचा हा बेस आहे असं समजा. ठीक आहे. तर याच्यानंतर नो ब्लेमिंग, नो कंप्लेंटिंग, फक्त स्वीकार. आज स्वीकार करून थांबायचं नाही. आता आता हा जीवन प्रवासाचा एक भाग आहे माझा. इथून हिलिंग मी सुरू करते आणि आता व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न विचारायचा है ना. आपण जे रोज शिकतोय ना त्याच्यात एक एक ऍड ऍड करतोय बरं का, म्हणून तुम्हाला मी नोट्स काढायला सांगते. तर आज शिकलो तर कालचं विसरायचं नाहीये आपल्याला. रोज त्याच्यामध्ये ऍड करायचंय. ठीक आहे. तर चला आज आपण नेक्स्ट मेडिटेशन करूया. तर शांतपणे बसा. मी तुम्हाला हलकस एक छानसा म्युझिक लावते. हो, मेडिटेशनमुळे शांत आपल्याला बघायला मिळतं. आणि आपला उद्देशच तो आहे मेडिटेशन करण्याचा, की आपण स्वतःला बघायचं आहे. दुसऱ्यांचं बघून आपल्याला काही फायदा होत नाही आणि करूही शकत नाही. आपण आपल्या स्वतःला सुधारलं ना तर ऑटोमॅटिक ती ऊर्जा जाते आणि तीच सगळ्यात मोठी मदत होते. हे लक्षात घ्या. है ना? चला शांतपणे बसा. श्वासाकडे बघा. तुमचा श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आज आपण शिकलो आहे एक्सेप्टन्स म्हणजे हिलिंग. स्वीकार केल्याने एक प्रकारची आपली शारीरिक, मानसिक
भौतिक हिलिंग होते. आपल्या आयुष्यात सगळ्यांनाच कधी ना कधी दुःख, नुकसान किंवा अपयश, त्रास होतोच अशा पद्धतीचा. कधी आजारी पडतो, तर कधी नातं तुटतं, तर कधी आपली प्रिय व्यक्ती दूर जाते. आपली शांती हरवते. अशा वेळेस एकच उत्तर आहे, ते म्हणजे स्वीकार. जोपर्यंत तुम्ही स्वीकार करत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाचं, तुमच्या शरीराचं, तुमच्या एनर्जीचं, आत्म्याचं हिलिंगच करू शकत नाही. स्वतःशी लढत बसतो. हे असं का झालं, हे माझ्यासोबत असं का झालं, असे प्रश्न निर्माण केल्याने आपला तणाव आणखी जास्त वाढतो. तणावाचा परिणाम आपले हार्मोन्स बिघडतात, आणि हार्मोन्स बिघडले शरीरावर आरोग्यही होते. म्हणून एक्सेप्टन्स ही बेस्ट मेडिसिन आहे, नॅचरल मेडिसिन आहे. नेचरनीच आपल्यामध्ये ही दवा म्हणजे औषध तयार करून ठेवलेली आहे. स्वीकार म्हणजे काय? स्वीकार म्हणजे हो, हे माझ्यासोबत झालं. हो, ही परिस्थिती माझी आहे. हो, मी आता इथे आहे. हे स्वतःला समजावून सांगणं म्हणजे स्वीकार करणं आहे. जसंही आपण स्वीकार केला, तेव्हा हा दुःखाचा प्रवास किंवा अपराधीपणाचा प्रवास किंवा राग, नकार, गिल्ट जे काही आहे, याचा प्रवास छोटा होतो. खूप जास्त दिवस आपण लांबवत नाही ह्या गोष्टीला, आणि याच्याने आपल्याला वेदनेतून बाहेर पडायला मदत होते. स्वीकार म्हणजे दुःखावर मलम आहे, औषध आहे. स्वीकार केल्याने आपण स्वतःशी एकरूप होतो. आतमध्ये गहन शांती अनुभव. श्वास घ्या, सोडा. आपल्या जीवनात एखादी वेदनादायक घटना घडली असेल, ती आठवा. कदाचित ती नुकसानीची असेल, अपयशाची असेल, कोणत्या नात्यात तुटण्याची असेल, दुःखाची असू शकते. आठवा. त्या घटनेकडे आता प्रेमळपणे बघा. डिटॅच होऊन, जसं फक्त तुम्ही बघता आहात, जसं एखादा पिक्चर बघतो, नाटक बघतो स्टेजवर, तसं तुम्ही बघता आहात त्या घटनेकडे. आणि ते स्वतःला म्हणा की हो, मी ही घटना स्वीकारते किंवा स्वीकारतो. ही घटना माझ्या जीवन प्रवासाचा एक भाग आहे.
जसा आपण रेल्वेचा प्रवास करतो, आपल्या हातात नसतं बाहेर कसा आपला प्रवास कसा होईल. खिडकीतून आपल्याला कोणतं सीन दिसेल आणि कोणता सीन आपल्याला आवडेल, कोणता सीन आवडणार नाही, हे आपल्या हातात नसतं. तसाच असतो तो रेल्वेचा प्रवास. अगदी असाच आपल्या जीवनाचा प्रवास आहे. आणि आपल्या जीवन प्रवासाचा हा एक भाग आहे. मी स्वतःची हिलिंग करते आहे, स्वीकारते आहे. जो जसा आहे, जे जसं आहे अगदी तसंच आहे. 2-3 वेळा स्वतः मनात हे वाक्य उच्चारा आणि श्वास घ्या, लंब घ्या, श्वास घ्या. रिपीट करा. मी स्वीकार करते आहे. हिलिंग सुरू करते आहे. स्वीकार करते आहे. मी स्वीकार करते आहे. स्वीकार म्हणजे मनाचं औषध आहे. दुखावर मलम लावणं आहे. श्वासाकडे बघा. सोडा. तेच वातावरणाप्रती सजग होऊन डोळ्यावर हात ठेवा आणि डोळे उघडा. खूप छान.